नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. चला तर आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजची आपली पहिली टिप आहे या साबणाच्या बॉक्सविषयी. तर पहा, अंघोळीसाठी आपण हा जो साबण वापरतो, ज्यावेळेस आपण नवीन यातला बॉक्स उघडतो त्यावेळेस साबण काढल्यानंतर याचा जो बॉक्स आहे याला सुद्धा बऱ्यापैकी वास हा शिल्लक असतो आणि हा बॉक्स साबण काढल्यानंतर आपण उपयोग नाही म्हणून सरळ फेकून देतो. परंतु हा फेकण्यापूर्वी सुद्धा छान याचा उपयोग आपण करणार आहोत. जसं की इथे तुम्ही पाहताय, आपण साबण यातून काढलाय, यानंतर साबणाचा हा जो बॉक्स आहे असा छान एकसारखा फोल्ड केलाय. याला सुद्धा साबणाचा छान 2 ते 3 दिवस वास हा असाच राहिलेला असतो. त्यामुळे या बॉक्सचा वापर आज आपण करणार आहोत. हा बॉक्स असाच रिकामा तुम्ही बाथरूममध्ये ठेवू शकता किंवा याला एखादी अशी सेलो टेप किंवा डबल टेप लावून हा रिकामा जो बॉक्स आहे आपण बाथरूमच्या एखाद्या भिंतीला चिटकून ठेवू शकतो. साबणाचा हा रिकामा बॉक्स असाच भिंतीला लावल्यानंतर याला साबणाचा असलेला सुगंध तर पूर्ण बाथरूममध्ये पसरणारच आहे, परंतु त्याचबरोबर या रिकाम्या बॉक्समध्ये तुम्ही बाथरूममध्ये जमा होणारा कचरासुद्धा भरून ठेवू शकता. जसं की इयरबड्स, शॅम्पूचं एखादं पॅकेट कट केल्यानंतर हे रिकामं पॅकेटसुद्धा ठेवण्यासाठी आणि असे बरेचशी बारीक सारीक वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा या रिकामा बॉक्सचा आपण वापर करू शकतो. तर साबणाचा हा रिकामा बॉक्स ज्याला आपण बेकार समजून फेकून देत होतो, तर त्याचा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपली पुढची ट्रिक आहे या कांद्याविषयी. तर पहा, आपल्या घरामध्ये किचनमध्ये मोठ्या आकाराच्या कांद्यांसोबत बराच वेळ अगदी लहान आकाराचे कांदेसुद्धा मार्केटमधून येतात. अशाच या कांद्याचा छान उपयोग आज आपण करणार आहोत. तर पहा, अगदी छोट्या आकाराचा कांदा मी इथे घेतलाय. चाकूच्या मदतीने त्याची वरची साल मी काढून घेतली आहे आणि आता एखाद्या टोकदार वस्तूच्या किंवा चाकूच्या मदतीने हा कांदा अगदी मधोमध असा मोकळा करून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी आतमध्ये खोलगट आकार तयार होईल असा हा कांदा आपण तयार केला आहे. यानंतर इथे आपण घेतलेला आहे कापूस. आता या कापसापासून अशी गोलाकार फुलवात आपल्याला बनवायची आहे आणि ही फुलवात आपल्याला या कांद्यामध्ये टाकून ठेवायची आहे. तर तुम्ही पाहाल, कांद्याचा असा छोटासा दिवा आपण तयार केला आहे. आता हा दिवा पेटवण्यासाठी आपल्याला नीम ऑइल म्हणजेच कडुलिंबाचं तेल हवं आहे. कडुलिंबाचं तेल नसेल तर याऐवजी तुम्ही कुठलंही कुकिंग ऑइल वापरू शकता, परंतु जर नीम ऑइल असेल तर अगदीच उत्तम. मिळालं तर ते नक्की घ्या. तर पहा, वात टाकल्यानंतर जेवढं शक्य होईल, जेवढं या कांद्यामध्ये बसेल इतपत नीम ऑइल आपण यामध्ये ओतणार आहोत. आणि आता हा जो दिवा आहे कांद्यापासून तयार केलेला तो आपल्याला पेटवायचा आहे. तर माचिसच्या मदतीने हा दिवा मी पेटवला. तर तुम्ही पाहाल, नीम ऑइल आणि कांद्याचा छान असा हा दिवा तयार झाला आहे. आता तुम्ही म्हणाल, कांद्याचा दिवा हा कशासाठी? तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कांद्याला स्वतःचा असा एक खूप उग्र असा वास असतो. त्याचबरोबर यामध्ये आपण कडुलिंबाचं तेलही वापरलं आहे. तर कांदा आणि कडुलिंबाच्या या दिव्यामुळे घरामध्ये जर मच्छर असतील, चिलटं, माशा वगैरे झाल्या असतील, तर हा दिवा लावल्यानंतर तुम्ही पाहाल, मच्छरच काय तर घरातील माशा, चिलटंसुद्धा घरातून दूर पळून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिव्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही. त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धतीने कांद्याचा वापर करून आणि कडुलिंबाच्या तेलाचा वापर करून तुम्ही घरातून मच्छर, माशा, चिलटा वगैरे अगदी सहज पळून लावू शकता. आपली पुढची टिप आहे या व्हॅसलिनविषयी. तर पहा, आपल्या घरामध्ये असलेलं व्हॅसलिन किंवा पेट्रोलियम जेली थोडंसं एका भांड्यात आपल्याला काढायचं आहे. त्याचबरोबर जेवढं व्हॅसलिन आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये कुठलीही सफेद टूथपेस्ट आपल्याला घ्यायची आहे. आता ही सफेद टूथपेस्ट आणि थोडंसं व्हॅसलिन एका भांड्यात घेऊन हे छान एकसारखं मिक्स करायचं आहे. मी इथे तुम्हाला अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे मिक्सचर बनवून दाखवलं आहे. वाटल्यास तुम्ही हे अगदी मोठ्या क्वांटिटीमध्ये एकदाच भरून ठेवून अगदी 1 ते 2 महिने सहज वापरूही शकता. आता ही जी तयार पेस्ट आहे याचे भरपूर असे उपयोग आपण पाहणार आहोत. त्यातलाच पहिला उपयोग म्हणजे जर कधी तुम्हाला एखादा मच्छर चावला, एखादा किडा चावलाय आणि तिथे अगदी लाल असे पुरळ तयार झालेत, रॅशेस वगैरे आलेत, अशा ठिकाणी ही पेस्ट तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर स्वयंपाक करत असताना बऱ्याच वेळ चुकून आपल्याला गरम भांड्याचा चटका लागतो, ती स्किन लाल होते, जळजळ होते,
तर जिथे जळजळ होतीये त्या ठिकाणी जर तुम्ही ही क्रीम लावली तर जळजळही कमी होते, चटका लागल्यानंतर जो लालसरपणा आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. ही जी तयार क्रीम आहे क्लिनिंगचं सुद्धा अगदी छान काम करते. आपल्या बाथरूममध्ये असलेले आरसे किंवा काचा सतत पाणी पडल्यामुळे पांढरट होतात, बऱ्यापैकी फॉगी होऊन जातात. अशा या ज्या काचा आहेत किंवा आरशा आहेत तर त्याची जी चमक आहे ती पुन्हा आणण्यासाठी, त्यावरती असलेले चिकट डाग दूर करण्यासाठी थोडीशी ही जी पेस्ट आहे या काचेवरती किंवा एखाद्या आरशावरती लावून घ्या आणि यानंतर सगळ्यात आधी एखाद्या पेपरच्या मदतीने ही काच आपल्याला पुसून घ्यायची आहे. सगळ्यात आधी हे तुम्हाला जरा चिकट असं वाटेल, परंतु अगदी काही सेकंदातच तुम्ही पाहाल पेपरच्या मदतीने यावरती असलेले जे चिकट डाग आहेत ते स्वच्छ होऊ लागतील. आता सगळ्यात शेवटी अगदी सॉफ्ट अशा या कपड्याने ही काच किंवा आरसा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तर तुम्ही याचा रिझल्ट पाहून चकित व्हाल. काचेवरती असलेले अगदी जुनाट असे चिकट डाग निघून जातात. आरसा किंवा काच आपली अगदी नव्यासारखी चमकू लागते. तर फक्त एवढंच नाही तर आपल्या किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये असलेले नळ ज्यावरती सतत पाण्याच्या कॉन्टॅक्ट आल्यामुळे पांढरट डाग तयार होतात, नळ अगदी जुनाट दिसू लागतात, क्षाराचे डाग यावरती दिसल्यामुळे हा नळ अगदी पांढरट होऊ लागतो, जुनाट दिसू लागतो, यावरची चमक निघून जाते. तर असे हे स्टीलचे नळ स्वच्छ करण्यासाठी एका पेपरच्या तुकड्याच्या मदतीने ही जी तयार पेस्ट आहे मी नळावरती लावून घेतली. अगदी मिनिटभर ही पेस्ट आपल्याला अशीच ठेवायची आहे. यानंतर स्वच्छ पाण्याने हे नळ आपल्याला धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत. या पेस्टमध्ये आपण टूथपेस्टचा वापर केला आहे आणि याच्याच वापरामुळे नळावरती असलेले पाण्याचे पांढरट डाग स्वच्छ होण्यास मदत होते. नळ अगदी नव्यासारखे चमकू लागतात, याची चमक पुन्हा परत येते. त्याचबरोबर यामध्ये आपण वॅसलिनचा वापर केला आहे, त्यामुळे तुम्ही पाहाल एक प्रकारची कोटिंग या नळांवरती वॅसलिनची तयार होते. त्यामुळे आता पुन्हा जर यावरती पाणी पडलं तर पाणी काही नळावरती थांबत नाही आणि यामुळेच आता कितीही पाणी पडलं तरी नळावरती पाण्याचे पांढरट असे क्षारांचे डागसुद्धा तयार होणार नाहीत. त्यामुळे कोलगेट आणि वॅसलिनचं हे मिश्रण नळांवरती अगदी छान काम करतं. बरेच दिवस नळ यामुळे अगदी स्वच्छ त्याचबरोबर चमकदार असेच राहतात. तर वॅसलिन आणि कोलगेटची ही कमाल तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओतील कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.